सर्वांना माझा नमस्कार. मी अशोक कबनूरकर बोलतो. मी तुमच्या पुढे एक छोटीशी भूतकथा सांगणार आहे. एका गावामध्ये दोन मैत्रिणी राहत होत्या आणि ते जिवलग मैत्रिणी होत्या. पहिल्या मैत्रिणीचा धंदा भाजीपाला विकायचा होता आणि दुसऱ्या मैत्रिणीचा धंदा मडके विकायचा होता. ते एकमेकाला फार जीव लावायचे आणि एकाच बाजारात जाऊन विकायचे. काही दिवसानंतर त्यांनी उंट घेतलं. उंटावर माल त्यांनी नेत होते. नेत असताना मडकेवाली बाई भाजीवाल्या बाईवर जास्त जळायची. तिला हेवा वाटायचा की आपलं गिराईक कमी होते पण त्या भाजीवाल्या बाईचं गिराईक जास्त होते, तिच्याकडे पैसे जास्त येतात म्हणून ती मधल्यामध्ये तिचा हेवा देवा करायचा, तिच्यावरती जळायची पण तोंडानं बोलायची नाही. एके दिवशी उंटावर माल लादले होते. एका बाजूला मडके, दुसऱ्या बाजूला भाजीपाला. आणि भाजीपाला विकणारी बाई उंटाची दोरी धरून समोर जात होती आणि मडके विकणारी बाई मागं होती. वाटेनं चलत असताना थोडी दोरी लूज झाली आणि उंटानं मागं वळून पाहिलं. मेथीची एक पेंडी घेतली. मडकेवाल्या बाईला फार आनंद झाला. हळूहळू आता हिचा भाजीपाला कमी होऊ दे, गिराईक कमी येते असं तिच्या मनात वाईट विचार येत होता. पण ती त्या मैत्रिणीला सांगत नव्हती. आणि दुसऱ्या वेळेस असंच उंटाची दोरी लूज झाली आणि दुसरी पेंडी खाली. असं दुसरी तिसरी 4-5 पेंड्या खाल्लं आणि हळूहळू भाजीपाल्याचं वजन कमी होऊ लागलं आणि मडक्याकडली बाजू वजन जास्त झालं. आणि थोड्याच वेळात एक बाजू कमी एक बाजू जास्त झाल्यामुळं सगळे मडके खाली पडले आणि ते मडके खापराचे असल्यामुळे खापराचा चुराडा उडाला आणि ती खापरेवाली बाई, मडके विकणारी बाई कपाळाला हात लावून रडत होती, हे कसं झालं म्हणून. आणि त्या ठिकाणी ऊसतोडी होते. ते सगळे तिथं आले. 10 रुपयाची मेथीची पेंडी घेण्याऐवजी 20 रुपयाला एक मेथीची पेंडी करून घेतले. तिचा दुप्पट फायदा झाला कारण ती मनानं प्रेमळ होती, आपुलकी होती. पण ही जे हेवादेवा करत होती तिच्यामध्ये वाईट विचार होता म्हणून हिचं नुकसान झालं. मित्रांनो, कोणीही कुणाचं चांगलं होत असताना चांगलं करायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. जर आपण दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच आपलं वाईट होते. म्हणून माझी विनंती तुम्हाला सांगणं, सगळ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. चांगलं होत नसेल तर वाईट तर करू नका. धन्यवाद.